हॅलो फ्रेंड्स, तर आज मी कोबीचे मंचुरियन कसे करायचे ते दाखवणार आहे. तर त्यासाठी आपण इथे एक कोबी घेतलेला आहे. इथे एक अख्खा कोबी घेतलेला आहे मी. तो छान किसून घेतला आहे. किसून घेतल्यानंतर त्याच्यामधले मी पूर्ण पाणी काढून टाकले आहे. त्याच्यानंतर आपण त्यामध्ये 1 वाटी गाजरही किसलेले आहे. तसेच 1 वाटी कांद्याची पात टाकलेली आहे. कांद्याची पातही बारीक चिरायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी, अद्रक लसणाची पेस्ट, सोया सॉस 1 चमचा, शेजवान चटणी 1 चमचा, तसेच चवीनुसार मीठ घ्यायचे आहे आपल्याला. तेही 1 चमचा टाकलेले मी आहे ते. अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा मिरी पावडर, तसेच 1 वाटी कॉर्नफ्लॉवर, 1 वाटी मैदा घेतलेला आहे. सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्याचे छोटेसे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. गोळे करताना ते जास्त दाबायचे नाहीत, एकदम हलक्या हाताने गोळे करायचे आहेत आपल्याला ते, जेणेकरून ते आतमध्येपर्यंत तळले गेले पाहिजे, छान कच्चे नाही राहिले पाहिजे. हे अशा प्रकारे आपण छान गोळे करून घेतले आहे. आता तेल गरम झाले की त्यामध्ये आपण हे गोळे सोडायचे आहेत. छान लालसर तळून घ्यायचे आहेत आपल्याला हे. हे अशा प्रकारे छान लालसर होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. आणि तेल जास्तही गरम करायचे नाहीत आपल्याला, मीडियमच ठेवायचे. या अशा प्रकारे आपण मंचुरियन तळून घ्यायचे आहेत. मंचुरियन तळून झाल्यानंतर आपण आता व्हेज मंचुरियन मसाला मिक्स, हा मसाला दुकानातही भेटतो. तो आपण एका वाटीमध्ये पाणी टाकून मिक्स करून घ्यायचा आहे. नंतर एका पॅनमध्ये तेल गरम झाले की अद्रक लसूण बारीक चिरलेलं ते छान परतून घ्यायचं आहे. तसेच कांदाही बारीक चिरलेला आहे, तोही छान परतून घ्यायचा आहे. शिमला मिर्च टाकायची आहे. शिमला मिरची छान परतून घ्यायची आहे. तसेच कोबू, कांद्याची पात हेही आपल्याला सर्व छान मिक्स करून घ्यायचे आहे. छान परतून घ्यायचं आहे आपल्याला ते 2 मिनिट तरी परतून घ्यायचं, जेणेकरून भाज्या कच्च्या नाही राहिले पाहिजे. चवीनुसार थोडेसे मीठ टाकायचे आपल्याला त्यामध्ये. तसेच सोया सॉस, चिली सॉस, शेजवान चटणी 1-1 चमचा टाकायचा आहे. तसेच मिरी पावडर छान मिक्स करून घ्यायचं आहे ते आपल्याला. ज्या छान परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मिक्स केलेला मसाला टाकायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं जास्त पाणी टाकायचं आहे, जेणेकरून ते जास्त घट्ट नाही झालं पाहिजे आपलं. त्याच्यानंतर आपण जे केलेले मंचुरियन आहेत ते त्यामध्ये टाकायचे आहेत. खूप छान होती ही रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करा.